श्रावणात उपवासाच्या दिवशी रोज व्हेज मेनूमध्ये नक्की काय बनवावा हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आज बघा आपण एकदम मस्तपैकी श्रावण स्पेशल अशी मिनी थाली तयार केलेली आहे। यामध्ये वालाचे बिरडं आहे, तांदळाची भाकरी आहे, त्याच्यानंतर ग्रीन सलाड आणि कुरकुरे। रेसिपी अगदी सोपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे श्रावण स्पेशल थाली आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमका काय काय साहित्य आहे ते। इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि इथे मी वाल घेतलेले आहेत आणि हे कडवे वाल आहेत। त्यानंतर मी इथे बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर वाटण्यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलेलं आहे, आलं आणि भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे राई घेतलेले आहे, जिरं, हळद, हिंग आणि हे चवीनुसार मीठ आणि हा इथे मी वालावरकर यांचा मॅजिक मसाला घेतलेला आहे। आता पहिल्यांदा आपण वाटणाची तयारी करून घेऊया। तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर ही घालू। त्यानंतर हे सुकं खोबरं, आलं आणि हे ओलं खोबरं। आता हे आपल्याला ना बारीक वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण पाणी घालूया। तर हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीची सुरुवात करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते तापून सुद्धा घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण राई घालूया, जिरं घालूया, त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घालूया, कांदा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि हा हिंग परतून घेऊया। आपल्याला हा कांदा आहे ना तो मऊ करून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालूया, थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वाटण घालूया। हा बघा लसूण पण परतून झालेला आहे। तर आता आपण वाटलेलं वाटण घालूया। आता मिक्सरच्या भांड्याला वाटण राहिलेलं आहे ते आपण पाणी घालून काढूया। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता वाटणातून चांगलं तेल सुटलेलं आहे। आता बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया, हळद। आता त्यानंतर आपण वालावरकर यांचा मॅजिक मसाला घालूया। मित्रांनो, हा मॅजिक मसाला घातल्याच्या नंतर तुम्हाला इतर कोणतेही मसाले घालायची गरज नाही, कारण का या वालाच्या बिरड्याला जो काही स्वाद येणार आहे ना तो या मॅजिक मसाल्यामुळेच येणार आहे। तर मित्रांनो, हा जो तुम्हाला वालावलकर यांचा मॅजिक मसाला आपल्या घरी ऑर्डर करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर आलेले आहेत, त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून थेट तुमची ऑर्डर बुक करू शकता। जर तुम्हाला यांच्या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर लालबाग येथे वालावलकर यांचा प्रशस्त शॉप आहे, तिकडे व्हिजिट करा आणि याच मसाल्यासोबत इतर सुद्धा रेंजमध्ये बरेच मसाले आहेत ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता। आता यामध्ये ना थोडासा आपण पाणी घालूया म्हणजे मसाले आहेत ना ते जळणार नाही। आता मसाले चांगले परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण वाल आणि बटाटी घालूया। त्यानंतर बटाटी परतून घेऊया। चला आता वाल आणि बटाटी वाटणामध्ये चांगलं एकजीव झालेलं आहे। तर आता आपण काय करूया, याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये ना आपण पाणी सुद्धा ठेवूया। आणि गॅस आहे ना तो आपल्याला बारीक ठेवायचा आहे।
आता तुम्ही पाहू शकता झाकणावरचा पाणी आहे ना तो गरम झालेला आहे. आता हा पाणी आहे ना तो आपल्याला भाजीत ओतून घ्यायचा आहे. आता जरा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पाणीसुद्धा ठेवायचं आहे. आता गॅस आहे ना तो आपल्याला मीडियम करायचा आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता झाकणावरचा पाणी चांगला गरम झालेला आहे. हा सुद्धा आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. बरं मला एक सांग, ह्या वालाच्या बिरड्याची आपल्याला जर सुक्की भाजी तयार करायची असेल तर सुक्कं सुद्धा तयार करू शकतो ना आपण? हो. येस. आणि हे आपण मस्तपैकी असं लचपचीत तयार केलेलं आहे ना, ह्याच्यासोबत फक्त इंद्रायणी राईस पाहिजे. वा, एक नंबर. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये टॅमॅटो घालायचे आहेत, कोथिंबीर, त्यानंतर मीठ. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. आता आपली ही भाजी आहे ना जसजशी शिजत जाईल ना तशी तशी ती आटत जाईल. मग आपल्याला हा वरचा पाणी टाकायला हरकत नाही, म्हणून हा मी वरती पाणी ठेवलेला आहे. हो, म्हणजे आपलं जे बिरडं आहे ते आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं आपण पातळ ठेवू शकतो. हो. घट्ट पाहिजे तर पाणी नाही टाकलं तरी हरकत नाही. हो. आणि आता गॅस आहे ना तो बारीक ठेवूया. तोपर्यंत आपण एका बाजूला तांदळाची भाकरी तयार करून घेऊया. तर हे बघा तांदळाच्या भाकरीला मी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि असंच उकळलं पाहिजे. आता यामध्ये आपण पीठ घालूया. आता तुम्हाला एक प्रमाण सांगते, 2 कप पीठ असेल ना तर 1 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि चांगलं असंच उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ घालायचं आहे. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही 4 कप पीठ घेत असाल तर इकडे तुम्हाला 2 कप पाणी घ्यायचं आहे. असंच तुम्हाला हे गणित तुम्हाला पुढे कॅल्क्युलेट करत जायचं आहे. फक्त आपल्याला असं एकजीव करत जायचं आहे. तर चला आता आपली ही उकड आहे ना ती तयार झालेली आहे. आता एक साईडला आपण ही भाजी सुद्धा तपासून घेऊया. आता यामध्ये पाणी लागलं ना तरच घालायचं आपल्याला. मिक्स करून घेऊया. आता आपले वाल आणि बटाटे कितपर्यंत शिजलेत ते पाहूया. तर हे बघा आपले वाल शिजलेले आहेत. तर हे बघा बटाटे सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे. गॅस बंद करूया. आता ही उकड आहे ना ती आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे. आता बघा इथे मी साधा पाणी घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं मऊसर मळून घ्यायचं आहे. तर हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आहे मऊसूत. आता आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आता हा गोळा घेतलाय ना ह्याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, जसं सुकं लागेल ना हाताला पीठ तसं आपल्याला पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे. म्हणजे चिरा नाही जाणार भाकरीला. कुठे जर गुटले असेल ना ती फोडून काढायची, नाहीतर काय होते भाकरीच्या वर आली ना का भाकरीसुद्धा मग फाटत राहते. तर असा गोळा तयार करून घ्यायचा. तर हा बघा त्रिकोणी गोळा झाला ना तयार का त्याला थोडासा पाणी घ्यायचा आणि असा गोळा फिरवत राहायचा. आणि जेवढी आपल्याला भाकरी मोठी करायची असेल ना तेवढंच पीठ घ्यायचं. असा लाटण्याला सुद्धा ना पाणी लावून घ्यायचं आहे, नाहीतर लाटण्याला ना पीठसुद्धा चिटकते. खालच्या लादीला सुद्धा असा पाणी लावून घ्यायचा आणि पिठाचा गोळा ठेवायचा आणि लाटायचं. आता लाटून झाल्याच्या नंतर आपण ना याला बोटं लावून घेऊया. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, ही लाटून झाले ना तर ही अशी भाकरी उचलून घ्यायची आणि पुन्हा एकदा अशी ठेवायची आणि हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि अशी बोटं लावून घ्यायची. तर ही बघा आपली भाकरी आहे ना ती तयार झालेली आहे आणि अशी झाली पाहिजे, कुठेही भेगा नाही पडल्या. तुम्ही पाहू शकता असंच मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ.
आता काय करायचं आहे, ही बोटं लावलेली बाजू आहे ना ती तव्यावर ठेवायची आहे आणि साधारण आपल्याला तव्यावरती टाकून 1 मिनिट झालं ना का आपल्याला भाकरी आहे ना ती उलटून घ्यायची आहे. चला आता आपण पलटी करून घेऊया. तर आता आपण मागची बाजू बघूया. आता त्यानंतर आपल्याला दुसरी बाजू आहे ना ती उलटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेले आहे. तर ही बघा आपली भाकरी तयार झालेली आहे. आता ही भाकरी आहे ना ती काढून घेऊया. भाकरी तयार झाल्याच्या नंतर आपण थाली वाढून घेऊया. पाहिलीत की ते एकदम जबरदस्त आपली इथे थाळी तयार झालेली आहे. मिनी थाळी असल्यामुळे जास्त काही ऑप्शन नाही आणि जास्त काही ऑप्शन नाही त्याच्यामुळे वेळ सुद्धा कमी लागतो आणि त्या कमीत कमी वेळामध्ये प्रिपरेशन कसं करायचं हे आता तुम्हाला समजलंच असेल. म्हणून पटकन तयारीला लागायचं आहे आणि आजची ही मिनी थाळी म्हणजेच आपलं वालाचं बिरडं आणि मस्तपैकी गरमागरम तांदळाची भाकरी नक्की ट्राय करा. ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.